हॅलो अँड वेलकम माय डिअर स्टुडंट्स. आज आपण जर्नल मधलाच खूप इम्पॉर्टंट पार्ट बघणार आहोत. तो आहे एंट्रीज फॉर सेल ऑफ गुड्स विथ प्रॉफिट, कॅश डिस्काउंट, ट्रेड डिस्काउंट आणि जीएसटी. सगळं एका ट्रान्झॅक्शन मध्ये आलं म्हणजे खूपच डिफिकल्टी लेवल आहे. पण बेसिकली गुड्स आर सोल्ड ऑन प्रॉफिट. तर ते प्रॉफिट कशावर कॅल्क्युलेट करायचं? गुड्स वेअर ओरिजिनली परचेस्ड अँड देन सोल्ड ऑन प्रॉफिट. सो हे सगळी ट्रान्झॅक्शन जर तुम्हाला आली तर ती कशी जर्नलाइज करायची, त्याच्या एंट्रीज कशा करायच्या ते मी आजच्या ह्याच्यात सांगणार आहे. त्यात तुम्हाला कॅश डिस्काउंट फक्त आलं, कॅश डिस्काउंट, ट्रेड डिस्काउंट आणि जीएसटी सगळं आलं तर तुम्ही ते कसं डील कराल ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण नेहमी बघतो तसं थिंग्स टू रिमेंबर. सगळ्यात पहिल्यांदा काय लक्षात ठेवायचंय? प्रॉफिट ऑन सेल ऑफ गुड्स इज नॉट रेकॉर्डेड. इट इज नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. जे काही प्रॉफिट आहे जे सेल वरती आपण चार्ज करतो ते बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये रेकॉर्ड करायचं नाहीये. फॉर एक्झाम्पल, एक 1000 रुपीजचे गुड्स तुम्ही परचेस केले आणि 1200 ला ते विकले, म्हणजे 200 रुपीज तुमचं प्रॉफिट झालं. सो तुमची कॉस्ट ऑफ परचेस काय होती? 1000. त्याच्यावरती प्रॉफिट तुम्ही किती ऍड केलं? 200. आणि तोच प्रॉडक्ट आपण 1200 ला सेल केला तर आपण इथपासून पुढचं ट्रान्झॅक्शन घ्यायचं, याच्या आधीचं ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचं नाही. गुड्स परचेसची एंट्री येणार आहे परचेसेस अकाउंट डेबिट टू कॅश 1000. गुड्स सोल्ड ची एंट्री येणार आहे कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट 1200. यामध्ये कुठेही प्रॉफिट 200 रुपीज होतं असं बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये रेकॉर्ड करायचं नसतं. कळलं? मग ते कुठं कॅल्क्युलेट होतं? जेव्हा आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कॅल्क्युलेट करतो की नाही, म्हणजे मांडतो फायनल अकाउंट्स जेव्हा आपण करतो, बॅलन्स शीट फायनल अकाउंट्स जेव्हा आपण करतो त्यावेळेला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे जे स्टेटमेंट आपण करतो, हे जे अकाउंट आपण करतो, त्यात जो डिफरन्स येतो ना तो हा 200 रुपयाचा ऑटोमॅटिकली तिथे दिसतो. हे जेव्हा तुम्ही फायनल अकाउंट्स बघाल तेव्हा मी परत एकदा तुम्हाला हे सांगेन, पण आता लक्षात इतकंच ठेवायचंय की प्रॉफिट ऑन सेल ऑफ गुड्स इज नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स बट इट इज शोन इन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट इज कॅल्क्युलेटेड ऑन कॉस्ट प्राइस. आत्ताच आपण पाहिलं आपली कॉस्ट ऑफ परचेस काय आहे? 1000. त्याच्यावरती 20% प्रॉफिट घेतला आपण. कळलं? तर समजा पर्सेंटेज मध्ये तुम्हाला दिलेलं असेल की 20% ऑफ प्रॉफिट इज कॅल्क्युलेटेड अँड देन द गुड्स आर सोल्ड. मग ते तुम्ही कशावरती कॅल्क्युलेट करणार? कॉस्ट वरतीच, म्हणजे परचेस प्राइस वरती आपल्या. सो प्रॉफिट इज ऑलवेज कॅल्क्युलेटेड ऑन कॉस्ट प्राइस. आता ट्रेड डिस्काउंट आलं. तुम्हाला प्रॉफिट पण आहे आणि ट्रेड डिस्काउंट पण आहे. मग ट्रेड डिस्काउंट कशावर कॅल्क्युलेट करायचं तुम्ही? लिस्ट प्राइस किंवा परचेस प्राइस. आपण ट्रेड डिस्काउंट आणि कॅश डिस्काउंटचा वेगळा व्हिडिओ ऑलरेडी बघितलेला आहे, त्याची लिंक मी देते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. हेही तुम्ही लक्षात ठेवा आणि तेही लक्षात ठेवा. विथ प्रॉफिट जर ट्रेड डिस्काउंट आलं, एखाद्या ट्रान्झॅक्शन मध्ये प्रॉफिट पण दिले आणि ट्रेड डिस्काउंट पण दिले, तर तुम्ही काय कराल? ट्रेड डिस्काउंट इज कॅल्क्युलेटेड ऑन लिस्ट प्राइस किंवा परचेस प्राइस, म्हणजे प्रॉफिट ऍड करून झाल्यानंतर जी लिस्ट प्राइस येते त्याच्यावर. आता तुम्ही हे परचेस प्राइस आणि लिस्ट प्राइस गोंधळ करू नका, लिस्ट प्राइस लिहा फक्त. सो ट्रेड डिस्काउंट इज कॅल्क्युलेटेड ऑन लिस्ट प्राइस. कॅश डिस्काउंट इज कॅल्क्युलेटेड ऑन सेल प्राइस. हे आपण ऑलरेडी पाहिलेले. कॅश डिस्काउंट आपण कधी देतो? जी अमाऊंट रिसिवेबल असते समोरच्या पार्टीकडनं ती त्यांनी कॅश मध्ये दिली तर आपण कॅश डिस्काउंट देतो. सो त्याला सेल प्राइस म्हणायचं. गुड्स परचेस्ड अँड सोल्ड इन वन ट्रान्झॅक्शन. समजा असं आलं की तुम्हाला एकच ट्रान्झॅक्शन दिलेलं आणि त्याच ट्रान्झॅक्शन मध्ये गुड्स आर परचेस्ड अँड देन सोल्ड ॲट अ प्रॉफिट असं दिलेलं असेल तर काय करायचं? इफ द गुड्स आर परचेस्ड ॲट एनी डिस्काउंट, गुड्स परचेस केले त्याच्यावर समजा एखादं डिस्काउंट दिलं असेल, म्हणजे आता हेच जे कॉस्ट आहे 1000 रुपीज याच्यावरती आधी डिस्काउंट दिलेलं होतं. समजा ट्रेड डिस्काउंट लेस केला आपण 10%, जर हे झाले 900 रुपीज. ओके. सो फर्स्ट पार्ट काय होता? गुड्स आर परचेस्ड ॲट एनी डिस्काउंट. गुड्स वर परचेस्ड ॲट रुपीज 1000 ॲट 10% ट्रेड डिस्काउंट अँड देन दे आर सोल्ड. प्रॉफिट इज कॅल्क्युलेटेड ऑन परचेस प्राइस. आता ही जी व्हॅल्यू आहे ही 20% प्रॉफिटनी सेल केली असं आहे, तर ते 20% प्रॉफिट तुम्ही कशावर काढाल? कॉस्ट वर काढू आपण, म्हणजे 200 रुपये. कळलं काय म्हणायचंय? कळलं? इफ द गुड्स आर परचेस्ड ॲट एनी डिस्काउंट, इफ द गुड्स आर परचेस्ड ॲट एनी डिस्काउंट अँड देन सोल्ड, प्रॉफिट इज कॅल्क्युलेटेड ऑन परचेस प्राइस बिफोर एनी डिस्काउंट. बिफोरला डबल अंडरलाईन केलेली आहे. बिफोर एनी डिस्काउंट. परचेस प्राइस कुठली? ही
जे बिफोर डिस्काउंट जी आहे ती परचेस प्राइस आपली. कळलं? नक्की कळतंय तुम्हाला? जेव्हा गुड्स आणि परचेस आणि सेल्स एकाच ट्रान्झॅक्शन मध्ये दिलेले असतात आणि सेल वरती प्रॉफिटचं पर्सेंटेज दिलेलं असतं, तेव्हा ते प्रॉफिट तुम्ही कशावर काढणार? कॉस्ट प्राइस किंवा परचेस प्राइस विच इज बिफोर चार्जिंग सच डिस्काउंट. कळलं? आता असं का करायचं? आता आपल्याला सेल करायचंय ना, सेल ज्याला करायचं आहे त्याला आपण जे पर्सेंटेज देणार आहोत किंवा जी कॉस्ट देणार आहोत, जी व्हॅल्यू देणार आहोत सेल्सची, ती त्याला परवडते का नाही परवडते, हा जो परचेस करणार आहे, जो आपला डेटर असेल किंवा आपला कस्टमर असेल, तो डिसाइड करेल. त्याला हे कशासाठी आपण सांगायचं की आमची ओरिजिनल प्राइस एवढी होती, मग लेस करून एवढी आली, त्यांनी आम्हाला एवढं डिस्काउंट दिलं आणि मग ती एवढी व्हॅल्यू आली, आता मी त्याच्यावर 20% कॅल्क्युलेट करतोय. हे सगळं कॅल्क्युलेशन तुम्हाला तुमच्या कस्टमरला सांगायची गरज नसते. आपला जो सप्लायर होता ज्याच्याकडनं आपण गुड्स परचेस केले, त्यांनी आपल्याला डिस्काउंट दिलंय हे कशाला पुढे रिव्हील करायचं? नाहीच करायचं. मग ते डिस्काउंट ॲज इफ मिळालेलंच नाहीये आपल्याला, ॲज इफ ते डिस्काउंट मिळालंच नाही. ओरिजिनल परचेस प्राइस काय होती त्याच्याच वरती आपण प्रॉफिट कॅल्क्युलेट करून देऊन टाकूया. आता कॅश डिस्काउंट फॉर एक्झाम्पल, कॅश डिस्काउंट कधी देतात? आपण गुड्स परचेस केलेले आहेत पण आत्ताच्या घडीला आपल्याला पैसे आहेत का द्यायला? नाहीयेत. अशाला कॅश डिस्काउंट घेऊ का? आपण घेऊच शकणार नाही. पण ऑलरेडी तुम्ही तुमच्या कस्टमरला प्राइस कोट केलेली आहे, ओरिजिनल कॉस्ट प्राइस प्लस 20% तुमचं प्रॉफिट. मग त्या कॉस्ट प्राइस वरती नंतरहून त्यांनी डिस्काउंट दिलं किंवा तुम्ही इमिजिएटली पैसे पे केले म्हणून तुम्हाला कॅश डिस्काउंट मिळालं, ह्या सगळ्या नंतरच्या गोष्टी आहेत. सो आपल्याला सप्लायर कडनं गुड्स परचेस करताना डिस्काउंट मिळालंय का नाही मिळालंय हे कन्सिडरच करायचं नाही, परचेस कॉस्टच घ्यायची. त्याच परचेस कॉस्ट वरती सेल करताना प्रॉफिट देऊन टाकायचं. कळलं? सो बिफोर चार्जिंग एनी डिस्काउंट जी आपली प्राइस असेल, परचेस कॉस्ट असेल, त्याच्यावरती आपण ती प्रॉफिट ऍड करून कस्टमरला विकून टाकायचा प्रॉडक्ट. कळलंय? हे होते थिंग्स टू रिमेंबर. आता सिक्वेन्स. सिक्वेन्स काय आहे? सिक्वेन्स कशाचा? तुम्हाला प्रॉफिट पण एकच ट्रान्झॅक्शन आहे, त्याच ट्रान्झॅक्शन मध्ये तुम्हाला प्रॉफिट पण दिलेले, ट्रेड डिस्काउंट दिले, कॅश डिस्काउंट दिले, जीएसटी दिले. याच्या आधी आपण जेव्हा ट्रेड डिस्काउंट कॅश डिस्काउंटचं एक लेक्चर केलं होतं त्यावेळेला मी तुम्हाला काय सांगितलं होतं? ट्रेड डिस्काउंट, कॅश डिस्काउंट आणि जीएसटी तिन्ही असतील. पहिलं ट्रेड डिस्काउंट, मग जीएसटी, मग कॅश डिस्काउंट, असा आपला सिक्वेन्स होता. आता ह्याच्यात प्रॉफिट ऍड करायचंय. प्रॉफिट सगळ्यात वर जातं, प्रॉफिट किंवा लॉस जो काय असेल तो सगळ्यात वर जाणार, मग ट्रेड डिस्काउंट, मग जीएसटी, मग कॅश डिस्काउंट. सो सिक्वेन्स काय आहे? सगळ्यात पहिली तुमची कॉस्ट प्राइस. व्हॉट इज अ कॉस्ट प्राइस? ओरिजिनल कॉस्ट ऑफ प्रोड्युसिंग ऑर प्रोक्युरिंग द गुड्स. जर आपण मॅन्युफॅक्चरर असू तर आपण गुड्स प्रोड्यूस केलेत, जर आपण मॅन्युफॅक्चरर नाही आहोत, ट्रेडर आहोत, तर आपण गुड्स परचेस केलेले आहेत आणि तसेच्या तसे आपण सेल करणार आहोत, म्हणून प्रोक्युअरमेंटची कॉस्ट. सो जी कॉस्ट आपल्याला ती प्रोक्युअर करायला, तो प्रॉडक्ट जो आपण सेल करतोय तो प्रोक्युअर करायला किंवा मॅन्युफॅक्चर करायची जी कॉस्ट पडली ती कॉस्ट प्राइस. त्याच्यावर प्रॉफिट ऍड होईल किंवा लॉस मायनस होईल. मायनस म्हणजेच ब्रॅकेटमध्ये दाखवलंय मी. सो इट इज कॅल्क्युलेटेड ऑन कॉस्ट प्राइस. प्रॉफिटचं जर पर्सेंटेज दिलेलं असेल तर त्या कॉस्ट प्राइस वरती ते कॅल्क्युलेट करायचं. मग कॉस्ट मध्ये प्रॉफिट ऍड करून जे येतं त्याला म्हणायचं लिस्ट प्राइस. लिस्ट प्राइसचा अर्थ काय होतं? अ प्राइस बिफोर एनी डील्स ऑर डिस्काउंट्स. आपण आपल्या प्रॉडक्टचं प्रमोशन करतोय, ऍडव्हर्टाइजमेंट करतोय म्हणून आपण काही डील्स ऑफर केल्या, डिस्काउंट ऑफर केली, ते करायच्याही आधी जी जी कॉस्ट आहे त्याला म्हणायचं लिस्ट प्राइस बिफोर चार्जिंग एनी डील्स ऑर डिस्काउंट्स. त्याच्यावर येतं ट्रेड डिस्काउंट. ट्रेड डिस्काउंट कशावर कॅल्क्युलेट करायचं? लिस्ट प्राइस वरती. सो ट्रेड डिस्काउंट मायनस होतं, ते करून आलं सेल प्राइस. सेल प्राइस म्हणजे अ प्राइस ॲट विच द प्रॉडक्ट इज सोल्ड. आपण जेव्हा प्रॉडक्ट सेल करणार आहोत तो सेल करतानाची जी कॉस्ट आहे आपली किंवा प्राइस आहे आपली त्याला म्हणायचं सेल प्राइस. जीएसटी. जीएसटी कशावरती कॅल्क्युलेट करायचा? इट इज कॅल्क्युलेटेड ऑन सेल प्राइस. म्हणजे जी सेल प्राइस होती आपली त्याच्यावरती जीएसटी कॅल्क्युलेट केला. मग इनवॉइस प्राइस आली. इनवॉइस प्राइस वरती जर कॅश इमिजिएटली मिळणार असेल किंवा समजा 50-50%, 20-80% दिलेलं असतं, 1/4 अमाउंट इज रिसिव्ड इन कॅश, 20% अमाउंट इज रिसिव्ड इन कॅश, 100% अमाउंट इज रिसिव्ड इन कॅश. तो जो रिसिव्ड इन कॅशचा पोर्शन आहे त्यालाच फक्त कॅश डिस्काउंट अप्लाय करायचंय. पण कॅश डिस्काउंट कशावर अप्लाय करायचं? सेल प्राइस वरती. हे पाहिलेलं आहे आपण मागे. जीएसटी वरती कॅश डिस्काउंट ऍप्लिकेबल होत नाही कारण जीएसटी इज पेएबल टू द गव्हर्नमेंट. त्याच्याशी डिस्काउंटचा काही संबंध नसतो.
जेवढी गव्हर्नमेंटची हक्काची टॅक्सची अमाऊंट आहे तेवढी सगळी त्यांना मिळाली पाहिजे. सो जीएसटी इज कॅल्क्युलेटेड ऑन सेल प्राइस, कॅश डिस्काउंट इज ऑल्सो कॅल्क्युलेटेड ऑन सेल प्राइस. सो कॅश डिस्काउंट कॅल्क्युलेट करायचा, मग जी अमाऊंट उरेल ती आपल्याला एकतर कॅश ट्रान्झॅक्शन असेल तर कॅश मध्ये मिळालेली आहे अमाऊंट रिसिव्ड, ऑलरेडी रिसिव्ड, और जर क्रेडिट ट्रान्झॅक्शन असेल तर बॅलन्स अमाऊंट रिसिवेबल, जी क्रेडिट ट्रान्झॅक्शन असेल. कळलं? नक्की लक्षात आलंय? याच्या आधीचं आपलं परचेस ट्रान्झॅक्शन असतं. हा सिक्वेन्स फॉर सेल ट्रान्झॅक्शन आहे. याच्या आधी आपण परचेस करणार आहोत. परचेस केल्यानंतर आपण आपलं प्रॉफिट लावणार, ट्रेड डिस्काउंट देणार, जीएसटी लावणार, कॅश डिस्काउंट. मग अशी मी तुम्हाला याच्यात सांगितलं होतं ना, हा जो सोल्डचा पार्ट आहे त्याचा हा सिक्वेन्स आहे. परचेसच्या पार्टवरचा सिक्वेन्स पण सेमच असतो, पण ते ट्रान्झॅक्शन टोटली वेगळं करायचं तुम्ही. मग तुम्हाला प्रोक्युअरमेंट कॉस्ट येते, म्हणजे परचेस कॉस्ट येते ही. तिथपासून पुढे तुमचं सेल ट्रान्झॅक्शन. कळलं? जेव्हा तुम्हाला असं गुड्स परचेस अँड सोल्ड इन वन ट्रान्झॅक्शन विचारलेलं असतं ना, तेव्हा तुम्ही 2 एंट्रीज वेगळ्या वेगळ्या करायच्या. एक परचेसची एंट्री करायची, एक सेलची एंट्री करायची. ठीक आहे? कळलंय? थिंग्स टू रिमेंबर लिहून घ्या. मी ह्याच्यानंतर लगेच ट्रान्झॅक्शन सुद्धा घेणार आहे. जर्नल एंट्रीज बघूयात. Journalize the following transactions September 2023. First, goods sold costing rupees 15,000 for rupees 18,000 for cash. Goods costing rupees 15,000 आहेत. हे एंट्री कशाची आहे? सेल ऑफ गुड्सची आहे, परचेसची नाहीये. गुड्स सोल्ड म्हणलंय. सो कितीचे गुड्स सेल केलेले आहेत? कॉस्टिंग होतं 15,000 पण सेल केलेत 18,000 ला. मग ट्रान्झॅक्शन आपण कितीचं करणार आहोत? 18,000. कारण आपला रूल काय आहे? प्रॉफिट इज नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. एंट्री काय होणार आहे? फॉर कॅश म्हणले कॅश इज कमिंग इन, गुड्स आर गोइंग आउट. गुड्स सोल्ड म्हणलं की आपण सेल्स अकाउंट क्रिएट करतो. सो इथे एंट्री येणार आहे कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. अमाऊंट किती येणार? 18,000. इथे 15,000चा काही रेफरन्सच नाहीये, फक्त आपल्या इन्फॉर्मेशन साठी दिलेलं आहे की गुड्स वेअर कॉस्टिंग रुपीज 15,000. आपण त्याची सेल प्राइसच घेणार आहोत. सेकंड, डिट्टो केलंय मी कारण पहिला पार्ट सेमच आहे. गुड्स सोल्ड कॉस्टिंग रुपीज 15,000 फॉर 18,000 फॉर कॅश ऍट 10% कॅश डिस्काउंट. कॅश डिस्काउंट इज रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. सो आपल्याला डिस्काउंट रेकॉर्ड करायचंय. 18,000 वर्थचे गुड्स आपण सेल केलेले आहेत. सेल प्राइस 18,000 आहे. कॅश मध्ये सेल केले, 10% कॅश डिस्काउंट दिलेलं आहे. सो कॅल्क्युलेशन आपलं काय असणार आहे? 18,000 वरती 10% लेस होणार, म्हणजे 16,200 कॅश रिसीव्ह झाली. आणि ही जी कॅश रिसीव्ड आहे ते आणि डिस्काउंट दोन्हीही बुक्स मध्ये रेकॉर्ड करायचंय. हा डिस्काउंट आपला लॉस आहे कारण गुड्स आर सोल्ड इन ऍट डिस्काउंट. सो आपला हा लॉस आहे, लॉस इज डेबिटेड. सो हा डिस्काउंट अलाउड असणार आहे, तो डेबिट होणार. कॅश किती रिसीव्ह झाली? 16,200. ओरिजिनली 18,000 रिसीव्ह झाली होती विदाउट डिस्काउंट. डिस्काउंट दिल्यावर कमी कॅश रिसीव्ह झाली, 16,200. सेल्सची प्राइस तेवढीच राहिली. सो ह्याची एंट्री काय होणार आहे? इथं नॅरेशन तुम्ही लिहाल, नॅरेशन आता माहिती आहे तुम्हाला. कॅश अकाउंट डेबिट डिस्काउंट अलाउड अकाउंट डेबिट. आपण अलाउ केले की नाही डिस्काउंट टू सेल्स अकाउंट. अमाउंट काय होती? 16,200, 1,800 डिस्काउंटची अमाऊंट. दोन्हीची टोटल 18,000 जी आहे ही सेल्सची अमाऊंट आहे, ती अमाऊंट बदलणार नाहीये. बीइंग गुड सोल्ड कॉस्टिंग रुपीज 15,000 किंवा गुड सोल्ड फॉर रुपीज 18,000 फॉर कॅश ऍट 10% कॅश डिस्काउंट. थर्ड ट्रान्झॅक्शन ओरिजिनल पार्ट सेमच आहे. गुड्स सोल्ड कॉस्टिंग रुपीज 15,000 फॉर रुपीज 18,000 फॉर कॅश ऍट 10% कॅश डिस्काउंट, 10% ट्रेड डिस्काउंट. ही ट्रान्झॅक्शन आधी झालेली आहेत आपली. पुन्हा मी एकदा घेते, तुमचीच रिव्हिजन होणार आहे. कॅश डिस्काउंट आणि ट्रेड डिस्काउंट पैकी पहिलं काय घ्यायचं सिक्वेन्स मध्ये? ट्रेड डिस्काउंट, मग कॅश डिस्काउंट. कॅश ट्रान्झॅक्शन आहे म्हणून कॅश डिस्काउंट घेणार आहोत आपण. सो आता आपल्याला 10% कॅश डिस्काउंट, 10% ट्रेड डिस्काउंट. सो आपली ओरिजिनल अमाऊंट होती 18,000 लेस 1,800 आपलं झालं ट्रेड डिस्काउंट. ट्रेड डिस्काउंट बुक्स मध्ये रेकॉर्ड करायचं नाही, म्हणजे आपली सेल प्राइस काय आली?
16,200 फॉर कॅश आहे म्हणून आपण 1620 लेस करणार, 14,580 कॅश मिळाली आणि हे डिस्काउंट अलाउड हे बुक्स मध्ये रेकॉर्ड होणार. कळलं? सो आता हा पोर्शन रेकॉर्ड नाही करायचा आहे. 16,200 ही आपली ओरिजिनल सेल प्राइस होती, त्याच्यावर डिस्काउंट आणि कॅश. सो थर्ड ट्रान्झॅक्शन मध्ये कॅश रिसिव्ड किती आहे? कॅश इज कमिंग इन, कॅश अकाउंट डेबिट 14,580. इथे डिस्काउंट अलाउड अकाउंट डेबिट, डिस्काउंटची अमाउंट किती आहे? 1620. टू सेल्स अकाउंट. आता सेल्स अकाउंटची हे किती झाली? व्हॅल्यू किती झाली? 16,200 याची टोटल. बरोबर? कळलंय? ट्रेड डिस्काउंट आपण बुक्स मध्ये नाही रेकॉर्ड करत, सो इथपासून पुढचं ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केलं. हे आधी पण आपण पाहिलेलं आहे, नवीन नाहीये तुम्हाला. एक एक मी डिफिकल्टी लेवल वाढवते, एकदमच तुम्हाला हे नको म्हणून. Purchase goods worth ₹3,500 and sold it to Mr. राणे at 10% profit. हा, आता काय करायचंय तुम्हाला? Purchase goods worth ₹3,500 हा आपला एक पार्ट झाला, त्याची पण एंट्री करायची आणि sold it to Mr. राणे at 10% profit त्याची पण एंट्री करायची. गुड्स आर परचेस्ड 3,500. इथे कुठे दिलंय का कॅश मध्ये परचेस केलंय म्हणून? नाही. सो इट इज अ क्रेडिट ट्रान्झॅक्शन. व्हेन द गुड्स आर सोल्ड ऑन क्रेडिट वी क्रिएट द क्रेडिटर्स. करेक्ट? परचेसेस आर डेबिटेड. सो इथे 4 मधलं फर्स्ट ट्रान्झॅक्शन काय येणार आहे? परचेसेस अकाउंट डेबिट टू क्रेडिटर अकाउंट. इथे नेम ऑफ द पर्सन दिलेलं नाहीये. वर्थ ₹3,500. हे झालं आपलं फर्स्ट ट्रान्झॅक्शन. बिंग गुड्स परचेस्ड वर्थ ₹3,500. आता सोल्ड इट टू मिस्टर राणे ऍट 10% प्रॉफिट. कशावर प्रॉफिट? परचेस कॉस्ट. 3,500 ही आपली परचेस कॉस्ट आहे, त्याच्यावर 10% प्रॉफिट म्हणजे 350. 3,500 वर 10% म्हणजे 350 झाले. ते ऍड केल्यानंतर 3,850 अशी अमाऊंट आली जी आपण सेल केलेली आहे. आता 3,500 इथे लिहून दाखवू का मी? 3,500 वरती 10% ऍड केले म्हणजे झाले 3,850. ही आपली होती कॉस्ट प्राइस. कॉस्ट प्राइस म्हणजे प्रोक्युअरमेंट प्राइस म्हणलं होतं मी, तुम्हाला आठवत आहे? ही कॉस्ट प्राइस आहे, त्याच्यावरती हे 10% प्रॉफिट आहे आणि ही झाली आपली सेल प्राइस. आता प्रॉफिट बुक करायचं का? रेकॉर्ड मध्ये लिहायचं का? नाही लिहायचं. डिरेक्टली 3,850 ची सेलची एंट्री करायची. वेन द इथे लिहिलंय कॅश मध्ये आहे? नाही. सो द गुड्स आर सोल्ड ऑन क्रेडिट. मिस्टर राणेचं अकाउंट क्रिएट करायचंय. सो फोर्थ ट्रान्झॅक्शन मधलंच मिस्टर राणेज अकाउंट डेबिट. राणेज अकाउंट डेबिट का? कारण तो डेटर आहे. अमाऊंट इज रिसिवेबल फ्रॉम द डेटर टू सेल्स अकाउंट 3,850. ट्रान्झॅक्शन कळलंय का? या ट्रान्झॅक्शनचं नॅरेशन काय असेल? गुड्स सोल्ड टू मिस्टर राणे ऍट 10% प्रॉफिट. हे त्याचं कॅल्क्युलेशन. तुम्ही प्रत्येक ह्याच्या इथे तिथेच कॅल्क्युलेशन लिहिलं तरी चालेल जर्नलमध्ये, म्हणजे तुम्हाला तिथल्या तिथे रेफरन्स मिळेल. हे तुमच्यासाठी पेपरमध्ये वगैरे विचारलं तर लिहू नका, तुमच्यासाठी तिथेच हे ट्रान्झॅक्शन झालं की इथेच खालती त्याचं कॅल्क्युलेशन पण लिहून ठेवा. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघूयात. सोल्ड गुड्स कॉस्टिंग ₹15,000 ऍट 20% प्रॉफिट ऍट 2% कॅश डिस्काउंट, 10% ट्रेड डिस्काउंट, 40% अमाऊंट रिसिव्ड इन कॅश. ट्रान्झॅक्शन बघितल्यानंतर घाबरून जायचं नाहीये. आपल्याला सिक्वेन्स माहिती आहे, सिक्वेन्स प्रमाणे ह्यातलं एक एक उचलायचंय आणि त्याप्रमाणे कॅल्क्युलेशन करायचंय. ठीक आहे? सो आधी आपण इथे सेपरेट कॅल्क्युलेशन करून घेऊयात आणि मग हे ट्रान्झॅक्शन सॉल्व्ह करूयात. आता आपल्याला सॉल्व्ह करताना पहिलं काय करायचंय? गुड्स कॉस्टिंग ₹15,000. सो आपली कॉस्ट पहिली काय आहे? आपण सुरुवात कुठून करतो? कॉस्ट पासून करतो. 15,000 आहे कॉस्ट आहे आपली 15,000. ठीक आहे? 20% प्रॉफिट. सिक्वेन्स काय आहे? पहिलं प्रॉफिट, मग ट्रेड डिस्काउंट, मग जीएसटी, मग कॅश डिस्काउंट. सो सगळ्यात पहिलं घ्यायचं आहे प्रॉफिट. प्रॉफिट कशावर येतं? कॉस्टवर येतं. किती आहे? 20%. सो इथे प्रॉफिट किती आहे? 20%. 15 दुणे 30, 3,000. अमाऊंट किती आली? 18,000. प्रॉफिट ऍड करायचं असतं.
झालं, प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन झालं. ऍट 2% कॅश डिस्काउंट, 10% ट्रेड डिस्काउंट. कॅश डिस्काउंट आधी घेणार का? नाही, ट्रेड डिस्काउंट घेणार. ट्रेड डिस्काउंट लेस करायचं असतं. ट्रेड डिस्काउंट किती आपलं? 10% आहे, 1800. सो 16,200 ही आली आपली, ही 18,000 ची आली ही लिस्ट प्राइस. लिस्ट प्राइस वरती ट्रेड डिस्काउंट लेस केल्यानंतर आपली येते सेल प्राइस. ही झाली सेल प्राइस. आता सेल प्राइस मधली 40% इज अमाऊंट रिसिव्ड इन कॅश. ट्रेड डिस्काउंट झालं, प्रॉफिट झालं. 40% अमाऊंट रिसिव्ड इन कॅश. आता ही जी सेल प्राइस आहे याचे आपल्याला 40% आणि 60% करायचे, कारण ही टोटल गुड्स सोल्ड वर्थ ₹16,200 आहेत. त्यापैकी कॅश ट्रान्झॅक्शन आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन वेगळं करायचंय. कॅश ट्रान्झॅक्शन आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन पैकी कॅश 40% आहे आणि 60% क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे. सो ह्याचं 40% कॅल्क्युलेट करूया आपण. सो 6480 हे 40% झालं आणि उरलेलं 60% म्हणजे किती होईल? 9720. टोटल बघा बरोबर आहे का? बरोबर आहे. सो 40% अमाऊंट झाली 6480, 60% क्रेडिट आहे 9720. कॅश डिस्काउंट कशाला ऍप्लिकेबल आहे? कॅश जी पोर्शन आहे, कॅशचा जो पोर्शन आहे त्याला, क्रेडिटला नाही. सो आता 2% लेस 2% ट्रेड डिस्काउंट या 6480 वरती 2% म्हणजे किती येणार? पॉइंट मध्ये येणार आहे. हे मी कॅल्क्युलेशन करून दाखवते तुम्हाला. 129.6 आहे. मी 130 घेते राऊंड फिगर करायला. सो 130 लेस केले की अमाऊंट किती आली? 6350 ही कॅश रिसिव्ड आहे आणि 9720 रिसिवेबल. हे वर्किंग नोट आधी तुम्ही करून घ्या. आता एकदा तुमची ही वर्किंग नोट पूर्ण झाली ना की मग तुम्ही एंट्री करायला घ्यायचंय. एंट्री कशी करायची ते मी ह्या वर्किंग नोट वरनं दाखवणार आहे. आधी ही एंट्री वर्किंग नोट लिहून घ्या. याची डेट काय होती? 5th. सो सप्टेंबर 5th ला एंट्री काय करणार आहोत आपण? आता आपण मी तुम्हाला म्हणलं तसं प्रॉफिट रेकॉर्ड करायचं नसतं, तसंच ट्रेड डिस्काउंट पण रेकॉर्ड करायचं नसतं. सो इथपासून वरचं जे ट्रान्झॅक्शन आहे ते रेकॉर्ड नाहीच करायचंय. 16,200 ही आपली सेल प्राइस झालेली आहे सोल्ड गुड्स, म्हणजे क्रेडिट 16,200 फिक्स. आता डेबिट कशाला द्यायचं? कॅश रिसिव्ड किती आहे? 6350. कॅश डिस्काउंट रेकॉर्ड करायचंय, कॅश अलाउड आहे. सो कॅश डिस्काउंट अलाउड आहे. सो डिस्काउंट अलाउड डेबिट 130, कॅश रिसिव्ड म्हणून कॅश अकाउंट डेबिट 6350. आता क्रेडिट ट्रान्झॅक्शन 9720 अमाऊंट कशाची आहे? रिसिवेबल अमाऊंट आहे. सो रिसिवेबल अमाऊंटला आपण काय करतो? नेम ऑफ द पार्टी क्रिएट करतो. व्हेन द गुड्स आर सोल्ड ऑन क्रेडिट वी क्रिएट द डेटर्स. डेटरचं नाव दिलंय का इथे? नाही दिलेलं, म्हणजे डेटर अकाउंट तयार करायचे आपल्याला. सो 3 डेबिट येणार आहेत, डिस्काउंट, कॅश आणि डेटर टू सेल अकाउंट. ठीक आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण लिहूया कॅश अकाउंट डेबिट, डिस्काउंट अलाउड अकाउंट डेबिट, परत डेटर अकाउंट डेबिट. हे 3 डेबिट झाले टू सेल्स अकाउंट. सेल्स अकाउंटची फिगर आहे 16,200. सो क्रेडिट आपलं फिक्स आहे. डेबिट कशा कशाला? कॅश किती मिळाली? 6350. 6350 कॅश मिळाली आहे. डिस्काउंट किती आहे? 130 आणि रिसिवेबल 9720. यांची टोटल याच्याशी मॅच व्हायला पाहिजे. होते का बघा? होतीये. नॅरेशन काय लिहिणार? हे अख्खच्या अख्खं ट्रान्झॅक्शन उचलून लिहून टाका. कळलंय का? ट्रान्झॅक्शन कळलं, वर्किंग नोट करायची आणि मग एंट्री करायची. ठीक आहे. लिहिताना तुम्ही इथे असा क्रॉस करा की हे बुक मध्ये लिहायचं नाही. इथपासून खालची एंट्री येणार, पण कॅल्क्युलेशन अमाऊंट कळल्या पाहिजेत म्हणून हे सगळं लिहायचं. ठीक आहे. ही वर्किंग नोट करा आणि मग इथे लिहा. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन, purchase goods worth ₹20,000 at 5% trade discount. Half of the goods sold to Mr. Deepak at 10% profit. हाफ ऑफ द गुड्स सोल्ड. मग अशी आपण काय केलं होतं? जेवढे परचेस केले तेवढे सगळे सेल केले होते, पण प्रॉफिट मध्ये सेल केले.
इथे प्रॉफिट मध्ये आहे पण हाफ ऑफ द गुड्स सोल्ड आहे. सो अशीच एक वर्किंग नोट आपण बनवून घेऊयात. वर्किंग नोट झाल्यानंतर मग त्याच्याप्रमाणे आपण त्याची एंट्री करायची. वर्किंग नोट फार महत्वाची आहे. तुम्ही जर वर्किंग नोट्स केल्या नाहीत तर अमाऊंट ऍब्सोल्युटली कळणार नाहीत तुम्हाला. सो परचेस गुड्स वर्थ ₹20,000. सो परचेस कॉस्ट आपली काय झाली आहे 20,000. हा ऍट 5% ट्रेड डिस्काउंट. सो ट्रेड डिस्काउंट ऍट 5% लेस होणार आहे. सो 1,000 रुपीज आपलं काय झालं ट्रेड डिस्काउंट लेस झालं. ही आपली होती परचेस प्राइस. परचेस प्राइस लेस 1,000, 19,000 ला आपल्याला गुड्स मिळाले. हाफ ऑफ द गुड्स सोल्ड टू मिस्टर दीपक ऍट 10% प्रॉफिट. एकाच ट्रान्झॅक्शन मध्ये जर परचेस आणि सेल्सचं रेकॉर्ड हे ट्रान्झॅक्शन असेल तर आपण सेल करताना प्रॉफिट जे कॅल्क्युलेट करतो ते कशावर कॅल्क्युलेट करतो, परचेस कॉस्ट बिफोर चार्जिंग द डिस्काउंट, म्हणजे ही. ठीक आहे. सो हाफ ऑफ द गुड्स सोल्ड म्हणजे 19,000च्या हाफ करायचे का 20,000च्या हाफ करायचे. हाफ ऑफ द गुड्स सोल्ड टू मिस्टर दीपक 20,000च्या हाफ करायचे. सो इथं 10,000 गुड्स वर्थ रुपीज गुड्स ऍड प्रॉफिट किती येणार 10%. सो इथे 11,000चे गुड्स सेल केलेत. ह्याचं काय केलंय ते अजून माहिती नाहीये. सो मी इथे अमाऊंटच लिहित नाहीये. आपण आत्ता काय केलेलं आहे गुड्स वर्थ ₹20,000चे परचेस केले ऍट 10% ट्रेड डिस्काउंट. म्हणजे आपल्याला त्याची कॉस्ट किती पडली आहे 19,000. 19,000 रुपये आपण पे केले आणि 20,000चे गुड्स घेतले. हाफ ऑफ द गुड्स वेअर सोल्ड. उरलेले हाफ स्टॉक मध्ये आहेत अजून सेल नाही केलेले म्हणून मी त्याला डॅश केलाय. जे हाफ ऑफ द गुड्स सेल केलेले ते 10% प्रॉफिटला सेल केले. मग ते 10% प्रॉफिट 19,000 वर घ्यायचं का नाही, ते प्रॉफिट ओरिजिनल कॉस्ट परचेस प्राइस वर घ्यायचं म्हणजे 20,000 वर घ्यायचं. म्हणून मी 20,000चे हाफ केले आणि त्याच्यावरती 10% लावले. हे झाले 11,000. सो ह्याची एंट्री करताना परचेस गुड्स वर्थ ₹20,000 ऍट 10% 5% ट्रेड डिस्काउंट याची एंट्री आपण आधी करणार आहोत. सो 6 मधलं फर्स्ट आहे परचेसेस अकाउंट डेबिट टू क्रेडिटर अकाउंट. अमाऊंट येणार आहे 19,000. परचेसची एंट्री पहिली केली आपण. बीइंग गुड्स परचेस वर्थ ₹20,000 ऍट 5% ट्रेड डिस्काउंट. आता 6 याच ह्याच्यातलं सेकंड पार्ट हाफ ऑफ द गुड्स सोल्ड किती आपण मगाशी पाहिलं 11,000. गुड्स आर सोल्ड ऑन क्रेडिट आहे. इथे कॅश मध्ये दिलंय का नाहीये. सो डेटर्स अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. अमाऊंट काय येणार 11,000. हाफ ऑफ द गुड्स कॉस्ट प्राइसच्या हाफ प्लस 10% प्रॉफिट. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन गुड्स सोल्ड कॉस्टिंग ₹50,000 फॉर ₹45,000. सिंपल. तुम्हाला काय करायचंय कॉस्ट किती दिलेली आहे ती बघायचीच नाही. सेल किती केलंय 45,000ला. इथे लॉस आहे कळतंय आपल्याला हा लॉस आहे पण बुक्स मध्ये रेकॉर्ड करायचंय का नाही. सो गुड्स सोल्ड हे मधलं हाईड करा फॉर ₹45,000. एंट्री काय होणार क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे. सो डेटर अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. अमाऊंट किती येणार 45,000. का कारण आपण प्रॉफिट किंवा लॉस काही असलं तरी बुक्स मध्ये रेकॉर्ड करत नाही. डेटर अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट 45,000 या अमाऊंटला डायरेक्ट एंट्री. नेक्स्ट इनवॉइस टू मेसर श्री ट्रेडर्स गुड्स वर्थ ₹20,000 ऍट 10% ट्रेड डिस्काउंट. इनवॉइस्ड म्हणजे काय गुड्स सोल्ड. इथे लिहून ठेवा तुम्ही. इनवॉइस्ड म्हणजे सोल्ड. सोल्ड टू मिस्टर सोल्ड गुड्स टू मिसेस श्री ट्रेडर्स वर्थ ₹20,000 10% ट्रेड डिस्काउंट. 20,000 वरती 10% ट्रेड डिस्काउंट दिले म्हणजे 20,000 मायनस 2,000 करायचे 18,000. ट्रेड डिस्काउंट रेकॉर्ड होत नाही म्हणून 18,000चं डिरेक्टली ट्रान्झॅक्शन करायचंय. श्री ट्रेडर्सला ऑन क्रेडिट आहे. गुड्स आर इनवॉइस्ड म्हणजेच सेल्स. सो एंट्री काय येणार आहे मेसर्स श्री ट्रेडर अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. अमाऊंट काय येणार 18,000. ट्रेड डिस्काउंट रेकॉर्ड होत नाही.
being हे नरेशन. नेक्स्ट, dispatch goods to Messrs ABC Limited against order of ₹40,000 at 18% GST. शब्द वेगळे वेगळे वापरलेत. डिस्पॅच म्हणजे काय? सेलच केला, सोल्ड गुड्स. डिस्पॅच म्हणजेच गुड्स डिस्पॅच केले, सेल केले. सोल्ड गुड्स टू मेसर्स एबीसी लिमिटेड अगेन्स्ट ऑर्डर ऑफ ₹40,000 ऍट 18% GST. 40,000 च्या वरती 18% GST लावायचा आहे. इथे कुठं लिहिलंय का आउट ऑफ द स्टेट आहे? नाही. सो जीएसटीचे 9% आपण असं डिव्हिजन करून CGST SGST घेणार आहोत. जिथे सेल असतं तिथेच त्याच्या खाली जीएसटी असतो. सेल म्हणजे गोईंग आउट आहेत, म्हणजे आउटपुट आहे, म्हणून त्याला आउटपुट CGST, आउटपुट SGST म्हणायचं. ओके, सो हे क्रेडिटला येणार सगळं. डेबिटला 40,000 वरती 18% जी असेल ती टोटल अमाऊंट डेबिटला येणार मेसर्स एबीसी लिमिटेडच्या नावाने. सो मेसर्स एबीसी लिमिटेड अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट टू आउटपुट CGST अकाउंट टू आउटपुट SGST अकाउंट. अमाऊंट आहे 40,000 सेल्सची, 3,600 CGST SGST झाले. याची टोटल घ्यायची 47,200 एबीसी लिमिटेड कडनं रिसिवेबल अमाऊंट आहे, क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे म्हणून. बरोबर. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन, सोल्ड गुड्स टू अमिश एंटरप्राइजेस कॉस्टिंग ₹1 lakh at 10% profit, 5% GST, 10% trade discount, 10% cash discount for 20% amount received by check. स्टार मार्क. ट्रान्झॅक्शन वाचलंय आपण. वर्किंग नोट नीट समजून घ्या. वर्किंग नोटच्या अमाऊंट ज्या आहेत त्या खूप महत्वाच्या असतात, कशावर तुम्ही काय कॅल्क्युलेट करताय. सोल्ड गुड्स टू अमिश एंटरप्राइजेस कॉस्टिंग ₹1 lakh at 10% प्रॉफिट. सो सगळ्यात पहिला आपलं कॉस्ट असते, ती आली आपली 1 lakh. 1 lakh रुपीज कॉस्ट आली, 10% प्रॉफिट. सिक्वेन्स मध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा प्रॉफिट घेतो. सो प्रॉफिट ऍट 10% ऍड करायचं असतं. सो इथे 10,000 ऍड झाले, ही 1,10,000 अमाऊंट झाली. याला आपण काय म्हणतो लिस्ट प्राइस. लिस्ट प्राइस झाली म्हणजे प्रॉफिट झालं. प्रॉफिट नंतर ट्रेड डिस्काउंट आधी घ्यायचं, 10% ट्रेड डिस्काउंट. डिस्काउंट आहे, लेस होणार आहे 10% TD मायनस 11,000. 99,000 आलं. 99,000 ला आपण सेल प्राइस म्हणतो. बरोबर. सेल प्राइस झालं, ट्रेड डिस्काउंट झालं. ट्रेड डिस्काउंट नंतर आधी जीएसटी, मग कॅश डिस्काउंट. जीएसटी ला दिलेलं आहे का आउट ऑफ द स्टेट आहे ट्रान्झॅक्शन? नाही. सो आपण जीएसटीचं CGST SGST 2.5% घेणार आहोत. कॅल्क्युलेशन करून सांगते मी किती आहे. अमाऊंट आहे 2475 हे ऍड होणार, टोटल येईल 103,950. याला आपण म्हणतो इनवॉइस प्राइस किंवा इनवॉइस व्हॅल्यू. आता जीएसटी झालं. आता कॅश डिस्काउंट, पण कशावर? 20% अमाऊंट विच इज रिसिव्ड बाय चेक. 103,950 चे कॅश 20%, क्रेडिट 80%, असं आपल्याला आधी बायफर्केशन करायला लागेल. 20% कॅश, 10% म्हणजे 10 गेला, उरलेल्या अमाऊंटचं डबल करायचं, 20790 आलं. 80% हे मायनस करून येणार 83,160. हे क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे, याच्या डिस्काउंट येणार नाही, कॅश डिस्काउंट येणार या कॅश पोर्शन वरती. सो लेस कॅश डिस्काउंट किती आहे? 10%. आता इथे तुम्ही चुकू शकता. कॅश डिस्काउंट सुद्धा सेल प्राइस वरच घ्यायचं आहे, ज्याच्यावर जीएसटी कॅल्क्युलेट केलाय. सेल प्राइस किती आहे? 99,000. सो आता या 99,000 चे सुद्धा आपण 20% आणि 80% करणार आहोत, कारण 20%च्या पोर्शन वरती फक्त कॅश डिस्काउंट येणार आहे 10%. बरोबर की नाही? सो 99,000चं 20% म्हणजे किती झालं? 19,800. आणि मग 80% म्हणजे किती होईल? 79,200. बघा टोटल बरोबर आहे का? बरोबर आहे. पण या 80%चं काही करणार नाही होत आपण.
आपल्याला महत्वाची ही फिगर आहे, ही जी 19,800 20%चा पोर्शन आहे त्याच्यावर 10% कॅश डिस्काउंट आहे. सो 10% कॅश डिस्काउंट कशावर कॅल्क्युलेट केले? 19,800. मी इथे कॅल्क्युलेशन दाखवते तुम्हाला. 99,000च्या आधी 20% काढून घेतले आणि त्याच्यावरती 10% कॅल्क्युलेट केले. कळलं? म्हणजे 1980 फिगर आली आहे. ती लेस केल्यानंतर अमाऊंट किती येईल? 18,810. कळलं? याला आपण बँक अकाउंट म्हणणार कारण चेक मिळालाय. नक्की कळलं का? हेच खूप महत्वाचं आहे. आता एंट्री करणं सोपं आहे एकदम. हे पहिलं लक्षात घ्या. आता ह्याच्याप्रमाणे एंट्री कशी करायची ते दाखवते तुम्हाला. एंट्री करताना सेल प्राइसच्या वरचं ह्यातलं काहीच घ्यायचं नाहीये. सेल प्राइस किती आली? 99,000 आणि त्याचं जीएसटी. सो हे 103950 क्रेडिटला येणार आहे. डेबिटला काय येणार? कॅश डिस्काउंट, बँक अकाउंट आणि डेटरचं अकाउंट. डेटरचं अकाउंट दिलंय अमिश एंटरप्राइजेस. सो आपण डेबिटला काय काय आहे? कॅश डिस्काउंट, बँक अकाउंट, अमिश एंटरप्राइजेस. डेट काय आहे आपली? 10. बँक अकाउंट पहिलं घेऊयात. बँक अकाउंट डेबिट, डिस्काउंट, अलाउड अकाउंट डेबिट, अमिश एंटरप्राइजेस अकाउंट डेबिट. हा जो क्रेडिट पोर्शन आहे त्याच्यासाठी आपण अमिश एंटरप्राइजेस अकाउंट क्रिएट केले. 2 सेल्स अकाउंट आणि सेल्स अकाउंट वरती त्याचा जीएसटी. सेल्स आहे म्हणून आउटपुट सीजीएसटी अकाउंट आणि आउटपुट एसजीएसटी अकाउंट. अमाउंट आता फिलअप करूयात. सेल कितीचं आहे? 99,000. त्याच्यावरती जीएसटी 2475. झालं. हे क्रेडिट झालं. डेबिट बँक अकाउंट 18810, डिस्काउंट 1980 आणि क्रेडिट 8316. अमाऊंट रिसिवेबल आहे क्रेडिट ट्रान्झॅक्शनची. टोटल मॅच करून दाखवते मी इथे. याची टोटल आपल्याकडे आहे ऑलरेडी 103950. डेबिटची टोटल मॅच करून दाखवते मी. झाली? कळलं ट्रान्झॅक्शन? नॅरेशन मध्ये तुम्हाला गुड्स सोल्ड टू अमिश एंटरप्राइजेस वगैरे वगैरे सगळं लिहायचंय. कळतंय नक्की? प्रॉफिट, कॅश डिस्काउंट, ट्रेड डिस्काउंट आणि जीएसटी सगळं असलेलं हे ट्रान्झॅक्शन आहे. सगळ्यात हायएस्ट डिफिकल्टी लेवलचं ट्रान्झॅक्शन आहे. तुम्हाला पेपरला येईलच असं नाही, पण अंडरस्टँडिंग साठी मात्र तुम्हाला हे यायलाच पाहिजे. 100% यायला पाहिजे. नेक्स्ट लेक्चर पर्यंत टाटा.